मागील 10 वर्षापासून आदर्श ग्रामसेवक म्हणून जो पुरस्कार असतो तो अजूनपर्यंत आम्हाला 10 वर्षापासून तर ग्रामपंचायत अधिकारी यांची सेवा ज्येष्ठ आहे सेवा पुस्तकं हे सुद्धा आमचे अजूनपर्यंत अपडेट सभेला आम्ही उपस्थित राहणार नाही, प्रशिक्षणाला उपस्थिती नसतात. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्यापेक्षा वेगळं वळण जो आमचा असहकार आहे त्याची अजून तीव्रता वाढ. विकासाचा महामेरू तो जो जगासी उद्धारू अशी म्हण आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी हे त्या लेवलला काम करून विकासाचं सूत्र हलवतात आणि सरपंच आणि ग्रामसेवक यांतला मधला दुवा म्हणजे विकास आणि त्यात विकास करण्यासाठी ग्रामसेवक आपल्या शासकीय स्तरावरती पूर्ण प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आणि त्याच ग्रामसेवकाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होत नसल्यानं अंबरनाथ पंचायत समितीच्या अंतर्गत जे काही ग्रामसेवक संघटना आहे त्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष नयनजी शिंदे आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्या मागण्या ज्या आता कामावरती आहेत, काम करत आहेत, ते असहकार क्षेत्रातून काम करत आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात. सन्मानित महोदय, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे. कसं बघताय आज असहकार तुम्ही कार्य करताय, तुमच्या कोणत्या मागण्या आहेत जो मान्य होत नाहीत आणि शासनाने केल्या नाहीत? नमस्कार. प्रामुख्याने आमच्या मागण्या विशेष अशा काही नाही की ज्या की जिल्हा परिषद अंतर्गत 100% सोडवता येऊ शकतात आणि त्या बऱ्यापैकी जिल्हा परिषदेने सोडवलेल्या आहेत, परंतु खाली तालुका लेवलला त्याचे इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे. मागील 10 वर्षापासून आदर्श ग्रामसेवक म्हणून जो पुरस्कार असतो तो अजूनपर्यंत आम्हाला 10 वर्षापासून दिलेला नाही आहे. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी यांची सेवा ज्येष्ठता यादी ही अंतिम करणं अपेक्षित आहे, ती झालेली नाही. कंत्राटी ग्रामसेवकांचे वेतन वेळेवर होत नाही. त्याच्यानंतर आमची जी की आमचा आत्मा आहे सेवा पुस्तकं हे सुद्धा आमचे अजूनपर्यंत अपडेट नाही आहेत, त्याच्यावर नोंदी पूर्णपणे घेतलेल्या नाही आहेत. त्याचप्रमाणे आम्ही 24/9/2024 नुसार आमचं ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पद एकत्र करून त्याचं ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आमची नामनिर्देशन झालेले आहे. तर त्याची जी फरक आहे त्या वेतन श्रेणीत त्याच्या नोंदी घेतलेल्या नाही आहेत आणि त्याची कुठेही नोंद आमच्या सेवा पुस्तकात आलेली नाही. अशा विविध प्रकारच्या मागण्या आहेत ज्याची आमचे सद्यस्थितीत खूप कामाचा आमच्यावर प्रेशर आहे, लोड आहे आणि त्याच पद्धतीने आमची जे ग्रामपंचायत अधिकारी यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळं आमच्या काही बांधवांवर एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतीचा भार आहे आणि याच्या बदल्यात आम्हाला कोणताही मोबदला मिळत नाही. त्यासाठी पण आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला जर आम्ही अतिरिक्त मेहनताना पण मिळाला पाहिजे. या अशा आमच्या जवळजवळ 15 मागण्या आहेत. त्याच्यासाठी आम्ही सद्यस्थितीत असहकार आंदोलन पुकारलेलं आहे. यात आम्ही ग्रामपंचायतीचे असलेले सर्व प्रकारचे कामं तर करणारच आहात, फक्त तालुका व जिल्हा यांना आम्ही कोणतेही रिपोर्ट आमचे देणार नाहीत. त्याच पद्धतीने त्यांच्या कोणत्याही सभेला आम्ही उपस्थित राहणार नाही, प्रशिक्षणाला उपस्थिती नसणार आहे आमची. अशा पद्धतीनं आम्ही असहकार आंदोलन त्यांच्यासोबत पुकारलेलं आहे. भविष्यात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्यापेक्षा वेगळं वळण जिल्हा संघटना ज्या पद्धतीने मार्गदर्शन करेल त्या पद्धतीने आम्ही तालुका संघटना जिल्हा संघटनेच्या सोबतीने जो आमचा असहकार आहे त्याची अजून तीव्रता वाढू शकते. महोदय, कालच तुम्ही सन्माननीय सीओ महोदयांची बैठक घेतली. सीओ महोदयांनी काय आश्वासन दिलेत आणि आश्वासन पूर्त होईल का? सीओ सर व माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांच्याशी आमची काल या संदर्भात चर्चा झाली. यात कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे आज आम्ही अशा पद्धतीने सर्व व्हॉट्सअप ग्रुपमधून आम्ही शासकीय ग्रुपमधून बाहेर पडलेलो आहे आणि असहकार आंदोलन त्यांच्याशी चालू केलेलं आहे. महोदय, जर सीओ साहेबांनी योग्य तो निर्णय नाही घेतला तर ठाणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून काम बंद आंदोलन पुकारू शकणार आहात का? कसं होत आहे? सीओ सर आम्हाला योग्य तो याच्यातून तोडगा काढून आम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतीलच.
परंतु आमची काल जी चर्चा त्यांच्याशी चालू होती, तर आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांनी आम्हाला 3 तारखेपर्यंतची वेळ दिली होती, परंतु आमचं म्हणणं असं होतं की त्यांनी लिखित स्वरूपात द्यावी अशी अपेक्षा होती. तर त्या लिखित स्वरूपात आम्हाला काही मिळालेलं नाहीये. पण ज्या पद्धतीने तीव्रता वाढवायची आहे या आंदोलनाची, तर ते जिल्हा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पुढे आम्ही निर्णय घेणार आहोत. सौ बका एक लिखा, जोपर्यंत सन्माननीय शिव महोदय लिखित मागण्या देत नाहीत किंवा लिखित पत्र देत नाहीत, तोपर्यंत आम्ही असहकारच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत. जर एवढं करून सुद्धा आमच्या 15 ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत आणि कामबंद आंदोलन करणार आहोत आणि त्याचा फटका प्रशासनाला बसणार आहे. आता ह्याबाबत जे वरिष्ठ महोदय आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊ, गट विकास अधिकारी जे सन्माननीय महोदय आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊन आपण ह्या बातमीचं वार्तांकन करणार आहोत. दर्शक बांधवांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजयजी देसाई यांना भेटलो असता ग्रामसेवकांचं जे असहकार्य आंदोलन चालू आहे त्या असहकार्य आंदोलनाच्या माध्यमातून सन्माननीय गट विकास अधिकारी अजयजी देसाई यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलो असता ते म्हणाले की मी ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. जी माझ्या हातून जे काही ग्रामपंचायत स्तरावरती किंवा पंचायत समिती स्तरावरती जो अहवाल आहे मी ते वरिष्ठांना पाठवेल, परंतु ती प्रतिक्रिया देणे योग्य नाही. त्याचे जे काही कृती मिळेल त्या अनुषंगाने आम्ही ग्रामसेवकांना सहकार्य करू असं त्यांचे मत आपल्या सिद्धेश्वर वार्ताहराला बोलताना व्यक्त केलेलं आहे. ग्रामसेवक संघटनेला असहकार आंदोलन केल्यामुळे त्यांच्या रास्त मागण्या मान्य होतात की संघटनेला काम बंद आंदोलनाचे हट्ट रूपसावं लागतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचे ठरू शकणार आहे. तसे बांधून आपल्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलवर.